नमस्कार। आज आपल्या रिएटर कंपनीचे CEO थॉमस वॉटरली सर त्या विंग प्लांटला भेट देण्यासाठी आज आलेले आहेत। तर आम्ही त्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला। मागच्या वेळेला 10 एप्रिल रोजी CEO सर आले होते, त्यावेळी देखील आम्ही त्यांना पत्र पाठवले की आम्हाला वेळ द्या, परंतु त्यांनी वेळेचं कारण सांगून मला वेळ नाही असं सांगून ते टाळलं होतं। परंतु आज पण आम्ही जवळ जानेवारीपासून त्यांच्यासोबत पत्रव्यवहार करतो आहे की आम्हाला वेळ द्या। तर आज योगायोगाने ते कंपनीत आलेले आहेत। तरी पण आमचं एकच एवढं म्हणणं आहे की त्या भारतीय व्यवस्थापनावर आमचा अजिबात विश्वास नाही। ते आमच्याविषयी तुम्हाला सर्व काही तिकडं खोटे सांगतात। तर प्रत्यक्ष भेटून आम्हाला आमच्या व्यथा तुमच्यासोबत शेअर करायच्या की जेणेकरून सत्य परिस्थिती तुम्हाला समजेल, एवढंच आमचं म्हणणं आहे। बाकी आमच्या 62 कामगारांना जे टर्मिनेट केले, जे खोटे आरोप लावले हे केले, त्या कामगारांना आम्हाला न्याय द्या, फक्त आम्हाला न्याय मिळवून द्या एवढंच विनंती करतो। आणि ह्या प्रकरणाकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर संघर्ष करणं आम्हाला भाग पडेल। संघर्ष आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही चालूच ठेवणार आहे। आज रिएटर कंपनीचे CEO थॉमस वॉटरली साहेब विंग प्लांटला भेट देण्यासाठी आलेले आहेत। गेल्या 2 वर्षापासून भारतीय व्यवस्थापनाने आमच्या रिएटर इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन या संघटनेच्या 65 कामगारांना खोटे आरोपपत्र देऊन आणि खोट्या चौकशी अहवाल बनवून तयार करून बडतर्फ केलेले आहे। तरी त्या सर्व 62 कामगारांना कंपनीमध्ये आतमध्ये कामासाठी घ्यावे यासाठी आम्ही CEOना पत्र देण्यासाठी आम्ही इथं गेटवर आलेलो आहोत। आम्ही याआधीही CEOना मागच्या वेळेस जेव्हा CEO आले होते कंपनीत, तर त्यावेळेसही आम्ही त्यांना भेटीसाठी विनंती केली होती, परंतु वेळेचं कारण देऊन आम्हाला त्यांनी मागच्या वेळी भेट नाकारली होती। यावेळी आम्ही त्यांना मेलद्वारे त्यांना कळवले, भेटीसाठी वेळ मागितलेली आहे आणि कालही त्यांना आम्ही गेटवर स्वागतासाठी उभे राहणार आहोत असा मेल केलेला आहे, परंतु त्यांनी अद्यापर्यंत आम्हाला भेटीची वेळ दिलेली नाही। आमच्या या 62 कामगारांना कामावर घ्या या मागणीसाठी आम्ही त्यांना आज भेटण्याचा प्रयत्न करत आहोत। जर त्यांनी वेळ दिली तर आम्ही त्यांना भेटणार आहोत।